3 एप्रिल गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन. संतांना कसे ओळखावे. धान्यामध्ये काही खडे असतात की धान्यापासून ते वेगळे निवडता येत नाहीत. तांदळात पांढरे खडे असतात, ते निवडू गेले तर निवडले जात नाहीत. त्याप्रमाणे साधू लोक हे आपल्यात असतात, त्यांना पाहू गेले तर आपल्यासारखे संसारात वावरत असलेले दिसतात, पण खरे पाहता ते आपल्यापेक्षा वेगळे असतात. पुस्तकातून साधूची लक्षणे पुष्कळ दिलेली असतात, पण त्याप्रमाणे आपण पाहू गेलो तर साधू ओळखता येईल असं नाही. साधूंचं एकच अचूक असं लक्षण आहे की जो सर्व ठिकाणी देवाला पाहतो तोच साधू. पण एवढ्यावरून आपल्याला तो ओळखता येईल का? नाही. तर जेव्हा आपण साधू व्हावं तेव्हाच आपल्याला साधूला ओळखता येईल. जगात आपण कुणाचीही निंदा करू नये. आपण जेव्हा दुसऱ्याचे दोष पाहतो, म्हणजे जेव्हा त्याच्याजवळ आहेत असं दिसतात, त्याच वेळेस तेच दोष आपल्याजवळ सूक्ष्म रूपाने असतात असं समजावं. आणि आपण लगेच देवाला शरण जाऊन हे माझे दुर्गुण काढून टाक म्हणून त्याची करुणा भाकावी. आपण जेव्हा जगात न्याय उरला नाही असं म्हणतो, त्यावेळेस आपल्याजवळ तो दोष आहे असं समजावं. म्हणून आपण कुणाचेही दोष पाहू नयेत. आपण आपल्या स्वतःला आधी सुधारावं. चित्तशुद्धी केल्याशिवाय आपल्या मनात सर्व ठिकाणी भगवत भाव उत्पन्न होणार नाही. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला दुसऱ्याचे दोष दिसतात, तेव्हा आपले चित्त अशुद्ध आहे असं समजून आपण परमात्म्याची करुणा भाकवून त्याला शरण जावं आणि माझे चित्त शुद्ध कर अशी विनंती करावी. असे केले म्हणजे आपले चित्त शुद्ध होत जाते आणि मग भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही. जे मिश्रण आहे ते पचायला कठीण असतं. उदाहरणार्थ भाजणी. मिश्रण नसलेले एकच शुद्ध अन्न पचायला सोपे असते. हे जसं खरं, त्याप्रमाणे आपण आपले अंतःकरण अगदी शुद्ध असावं, म्हणजे ते सर्वांमध्ये लवकर मिसळतं. आपल्या अंतःकरणामध्ये स्वार्थाचे मिश्रण असल्यामुळे ते सर्वांमध्ये समरस होऊ शकत नाही. शुद्ध अंतःकरणाच्या माणसाची चालणं हळू, बोलणं मृदू असतं. तो सर्वांना प्रिय होतो. जगातले आपले समाधान किंवा असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून असतं. माझ्याकरता मी नसून मी लोकाकरता आहे, माझ्याकरता जग नसून मी जगाकरता आहे, ही वृत्ती आपण ठेवावी. सर्व चराचर भगवत रूप जो पाहतो तोच साधू. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम.